मुलगी पोटात असल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या संरक्षणासाठी कायदा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे। तसेच सरकारनेही प्रत्येक महिला, मग ती आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, विधवा, परित्यक्त्या, वृद्ध असेल तर तिला स्वयंसिद्ध बनवण्यासाठी सरकारी योजना आणल्या आहेत। तरीही अप्रिय व दुर्दैवी घटना महिलांबाबत घडत आहेत। त्यामुळे महिलांना त्यांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी जागरूक असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुख्य लोक अभिरक्षक ॲडव्होकेट स्नेहल राऊत यांनी व्यक्त केले। प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री मोहम्मद सलमान आझमी व सचिव उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मोदी परिसरातील मसिहा नगर येथील मसिहा सामाजिक बहुउद्देशीय संस्था व सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांविषयक कायदे व योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पास्टर मंचले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते अमित मंचले, ॲडव्होकेट मोहन कोरापाटी, ॲडव्होकेट अनिल वासम, डॉक्टर नोभेल अनमोल आदींची प्रमुख उपस्थिती होती। हे स्थापन करत असताना जोपर्यंत तुम्हाला तुमच्या उपयोगाचे तुमचे जे हक्क, अधिकार त्या आणि योजना जे आहेत त्या योजना जोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत तुमचा कुठला अधिकार हिरावला गेला आहे, कुठल्या तुमच्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे, कुठले तुमचे हक्क तुमच्यापासून वंचित राहिले, त्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते मिळू शकत नाही। त्याकरिता जे आहे हे ऑफिस जास्तीत जास्त आर्थिक असू शकते, ह्या गोष्टी तुम्ही जाणीव करून घ्या की आपल्याला हिंसा होतीये। एक पुरुष प्रधान संस्कृतीच्या नावाखाली त्याच्यामध्ये दबून जाऊ नका। हे ओळखा की जो आपल्यावर होतोय तो अन्याय आहे, हे तुम्हाला स्वतः जाणीव झाली पाहिजे। तर त्याच्यामध्ये कुठले जे हिंसाचारामध्ये काय काय येऊ शकतं, तर शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा, लैंगिक अत्याचार, आर्थिक हिंसा, शाब्दिक व भावनात्मक शोषण या सर्व कृत्यांनी म्हणजे ह्या सगळ्यांना